नमस्कार मित्रांनो, तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सुट्टी, आज निवांत उठलो. आज पार 10 वाजले उठायला. हे बघा बाहेर खूप कडक ऊन पडलेलं आहे. नंतर मग मिनी गार्डनकडे चक्कर मारली आणि पाणी वगैरे आलं होतं, तर पाणीही दिलं झाडांना. नंतर मग कपडे धुवायचे होते, त्यामुळे साबण आणायला गेलो दुकानामध्ये. नंतर साबण वगैरे आणली आणि हे बघा कपडे, हे सर्व कपडे धुवायचे होते, तर लागलो तयारीला मग. आणि आधी कपडे भिजू घातले, त्याच्यानंतर मग कपडे धुतले. हे बघा, तुम्ही बघू शकता, अशी असते बॅचलर मुलांची लाईफ. सगळं स्वतः करावं लागतं. आणि मग कपडे धुण्यास सुरुवात केली. पटपट कपडे धुतले मग मी. चांगले आपटू कपडे धुतले मग, बघा तुम्ही. नंतर आंघोळ वगैरे केले आणि थोडं कडक उन्हात बसलो. केस वगैरे सेट केले. नंतर जेवण वगैरे करून मी माझं काम करत बसलो. थोडं कंपनीचं काम होतं आणि ते कंप्लीट करत बसलो. नंतर मग आम्ही मॅगी ऑर्डर केली आणि थोडी मॅगी खाल्ली दुपारी. ही बघा, तर मॅगी तयार आहे. तर माझा थोडा बाहेर जाण्याचा प्लॅन झाला होता गजानन महाराज मंदिराकडे. तर मग फ्रेंडला इथून त्याच्या लॅब जवळून ड्रॉप केला आणि आम्ही निघालो गजानन महाराज मंदिराकडे. आणि आलो आहे आम्ही इथे मंदिराकडे, बघू शकता. संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती इथे चौकामध्ये. तर आम्ही थोडं इकडून बाहेरून फिरून आलो, त्याच्यानंतर मग आम्ही मंदिराकडे गेलो. तर आलो आहे आम्ही मंदिरामध्ये. मी खूप दिवसांनी या मंदिरामध्ये आलो आहे. मंदिर नेहमी स्वच्छ असतं, त्यामुळे खूपच छान वाटते ते. आणि नंतर मग थोडा वेळ बसलो आम्ही इथे आणि दर्शन वगैरे घेतलं. या मंदिरात आल्यावर वातावरण खूपच छान असतं आणि त्यामुळे इथं करमतं. आणि मग दर्शन वगैरे करून आम्ही निघालो आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू.